की शरद पवार साहेब हे माझे गुरु आहे, मी त्यांना फार मानतो, ते माझे गुरु आहेत, की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पवार साहेब आहेत। हे फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात किंवा भाजपला टार्गेट करतात असं नाही, की भाजपचेच प्रवक्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधी बोलत आहेत। शरद पवार साहेबाला तर 4 दिवसांनी होणारी घटना अगोदरच माहीत असते। शरद पवार साहेबांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। सर्व समाज बांधवांना जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। आपण बघितलं असेल आता जे समाजकंटक किंवा हे काही प्रवक्ते हे मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करत होते, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होते की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पवार साहेब आहेत। आता आपण बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय शरद पवार साहेब आले होते। आल्यानंतर काही आपले संभाजीनगरचे मराठा बांधव त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेले की साहेब तुम्ही मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा। तर साहेबांनी क्लिअर सांगितलं की ओबीसी आणि मराठे हे एकत्र बसा आणि लाईव्ह चर्चा करा। आता ही चर्चा जर करायची असती, आता आपण बघितलं असेल संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्याही चर्चा केल्या त्या लाईव्ह केलेल्या आहेत, त्या स्टेजवर केलेल्या आहे। अजून कोणती लाईव्ह चर्चा करायची बाकी होती? म्हणजे त्यांचा संदेश कळाला नाही आजपर्यंत। त्यांनी असंच झालेलं आहे, उघड भूमिका घेतलेली नाही म्हणून त्यांच्यावरही समाज नाराज आहे। पण आता हे जे प्रवक्ते म्हणतात की हे फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात किंवा भाजपला टार्गेट करतात असं नाही। सध्या सत्ताधारी पक्ष जो आहे तो भाजप आणि सेना हा पक्ष आहे आणि त्याच पक्षाच्या विरोधात बोलतात मनोज जरांगे पाटील। आता ते बोलण्याचं कारणही सांगतो की भाजपचेच प्रवक्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधी बोलत आहे म्हणून त्यांच्याविषयी बोलण्यात येत आहे। आज शरद पवार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर मनोज जरांगे पाटलाचं स्टेटमेंट तुम्ही बघितलेलं आहे की शरद पवार साहेब म्हणतात की त्या बैठकीला आम्हाला बोलवलं होतं पण ती बैठक कशासाठी होती ती माहीत नव्हती। मग शरद पवार साहेबाला तर 4 दिवसांनी होणारी घटना अगोदरच माहीत असती, मग त्यांना ह्या बैठकीत काय आहे हे कळालं नाही। शरद पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती, कारण आज बघितलं असेल तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात सर्व पक्ष उभे करीत आहेत की शरद पवार यांच्या पाठीशी आहे। शरद पवार साहेबांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आज आपण बघितलं आहे नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शरद पवार साहेब हे माझे गुरु आहे, मी त्यांना फार मानतो, ते माझे गुरु आहेत, असे शब्द हे नरेंद्र मोदी साहेबांचे होते। आणि शरद पवार साहेब म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये त्यांच्या एवढा प्रगल्भ विचाराचा आणि त्यांचे एवढं 52-55 वर्ष राजकारणात असलेला एकमेव व्यक्ती शरद पवार साहेब आहे। यांच्या शब्दाला इतकी ताकद आहे। शरद पवार साहेबांनी जर फक्त मोदी साहेबाला जर सांगितलं की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावा, 100% मोदी साहेब त्याच्यावर विचार करू शकतात। पण झालं असं की कुणीच मराठ्यांची बाजू मांडायला तयार नाही। प्रत्येकाला असं वाटतं की मराठ्यांची बाजू मांडली तर ओबीसी बाजूला जातील, मुस्लिम बांधू जातील, असं नाही। सर्वसामान्य गावखेड्यातले 18 पगड जातीचे मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी सगळे 18 पगड जातीचे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या पाठीशी आहे। सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण हे काही जे 2-4 जे नेते सोडलेले आहेत ते जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी सोडलेले आहेत आणि त्यांच्या विखारी टीकेमुळं समाजामध्ये तीव्र असंतोष पसरत आहेत, राग पसरत आहेत। पण मनोज जरांगे पाटील त्याला सावरायचं नेहमी प्रयत्न करतात। आम्ही नेहमी सांगतो की हे लोक आपल्यामध्ये भांडणं लावण्यासाठी सोडलेले, कुणी यांच्या भूलथापावर बळी पडू नये। शरद पवार साहेबांना मी तुम्हाला तेच सांगितलं, त्यांचा आज जवळजवळ 52-55 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि त्यांना सर्व गोष्टी माहीत आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण मिळू शकतं हे माहीत आहे। कारण आपण बघू शकतो सत्ताधारी पक्षाने शरद पवार साहेबांनाच निमंत्रित केलं होतं आणि मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब यांची बैठकही झाली, भेटही झाली। तर शरद पवारांकडून मुख्यमंत्री साहेबांनी विचारलं असेल कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, तर शरद पवार साहेबांनी ती भूमिका सांगितली नाही सांगितली आम्हाला माहीत नाही, पण स्पष्ट सांगतो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी शरद पवार साहेब नव्हते नाही आणि राहणार नाही। जर आमच्या पाठीशी येतं सर्वसामान्य गरजवंत दलित, धनगर, बंजारा, ओबीसी, आदिवासी, 18 पगड जातीचे समाज बांधव आमच्या पाठीशी छातीचा कोट करू नये। आरक्षण तर आम्ही मिळवून राहणार, आम्हाला राजकीय हे पाठीशी असण्याची गरज नाही। आमचे दगड धोंडे मनोज जरांगे पाटलांना जर उभे केले तर स्टार प्रचारक म्हणून हे मराठे काम करतील आणि सरकार आणून दाखविल आणि दुसऱ्या दिवशी हे जे म्हणतात ना आरक्षण देऊ शकत नाही हे होईल ते होईल, आम्ही दाखवतो 208 पाठीशी नाही। पण भाजपचे असंख्य नेते आता असं म्हणू लागलेले आहेत की
शरद पवारांच्या बद्दल कधीच जरांगे बोलत नाही. पक्षाच्या नेत्यांच्या विरोधातच बोलतात, मुख्यत्वे फडणवीसांच्या आणि भुजबळांच्या विरोधात. त्यांना आमचं तेच सांगणं आहे ना, शरद पवार साहेब मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत नाही. काँग्रेसचं कोणता आमदार खासदार बोलतो? हां, शिवसेनेचं कोणतं बोलतो? शिंदे साहेबाच्या शिवसेनेचा एकही माणूस मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत नाही. बोलू द्या, जरांगे पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. बोलू द्या, त्यांना बी तडेस तोड उत्तर मनोज जरांगे पाटील देतील. भाजपचे याने काय गुत्त घेतलं का मनोज जरांगे पाटलाला टार्गेट करायचं? आणि आमच्यावर फक्त आमचेच मराठ्याचे आमदार बोलू राहिले म्हणून आमचे सर्वसामान्य गरजवंत मराठे त्या लोकांना टार्गेट करायले, त्यांना जातीचे म्हणून टार्गेट करायले. कारण तुम्ही जातीचे असून, जर मी छगन भुजबळ साहेबांना मानतो, का मानतो तर त्यांनी आज सरकारमध्ये असूनही जातीचा प्रश्न त्यांनी सोडला नाही. 94ला ज्या वेळेला जातीचं आरक्षण होतं, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब, छगन भुजबळ साहेब यांनी जातीच्या पाठीशी उभे राहिले, म्हणजे सरकारमध्येही राहिले आणि कुठल्याही. आणि आम्ही त्यावेळेला आम्ही सदन होतो, सक्षम होतो, त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती, नाही तर हा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता. पण तोपर्यंत आम्ही सदन होतो. आता अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला इकडे वीर झालेली, आम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आमचे लाखो पोरं नैराश्यात गेलेले, लाखो पोरं हे आत्महत्याच्या तयारीत आहे. पण आम्ही त्यांचं माइंड वॉश करण्याचं काम करतोय. संभाजीनगरमध्ये त्यांना भूमिका विचारण्यात आली, पण त्यांनी वेगळंच उत्तर दिल्याचं आता काही बांधवांच्याकडनं ऐकायला मिळतं. तर भूमिका नेमकी काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अहो, मी त्यांच्या एवढा तज्ज्ञ व्यक्ती मी तुम्हाला सांगतोय, देशाच्या इतिहासात न झाला आणि न पुन्हा कधी होईल इतकं आयुष्यमान, म्हणजे इतकं वर्ष सत्तेत राहून त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, कोणते खाते नाही. म्हणजे फक्त एवढी खंत ते पंतप्रधान झाले नाही तर एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता. पण काय झालं की त्यांनी कुठलीही गोष्ट स्पष्ट भूमिका मराठा आरक्षणाची घेतली नाही. मराठ्यांनी प्रत्येकाने त्यांचा फोटो घरात लावला असता. आणि अजूनही शरद पवार साहेबांना विनंती आहे, साहेब आपला समाज फार लयाला गेलेला आहे, विनंती आहे की ह्या शेवटचं दान, हे जर आंदोलन टिकलं नाही, या विधानसभेच्या अगोदर जर तुम्ही भूमिका घेतली नाही तर मराठे हरले, आणि मराठे हरले पुन्हा हे आंदोलन उभं राहणार नाही. आणि पवारसाहेब ही शेवटची वेळ आहे. आणि तुम्ही तुमचा शब्द ना भाजप टाळू शकत, ना काँग्रेस, ना शिवसेना, कुठलाच पक्ष तुमचा शब्द टाळू शकत नाही. एवढंच काय, नरेंद्र मोदी साहेबही तुमचा शब्द टाळू शकत नाही. तुम्ही जर हाच प्रश्न सांगितला मोदी साहेबांना की ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, तर पवार साहेब 100% हे सगळे तुमच्या ओला ओ देतील. फक्त विनंती आहे, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे का ओबीसी समाजाच्या बाजूने आहे? आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ते नाहीत, शरद पवार साहेब नाही. आणि आम्हाला आणि जर शरद पवार साहेब जर आमच्या पाठीशी असले तर समाज ते मान्य करणार नाही. आणि मला एक सांगा, 11 महिन्यात तुम्ही एवढे तुमचे चॅनल, प्रसिद्ध चॅनल, लोकप्रिय चॅनल आहे, मराठी एक्सप्रेस, गावरान माहिती, गावरान विश्लेषक, राजकीय समाचार, एवढे चॅनल आहे, 11 महिन्यापासून तुम्ही बघताय. मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या ज्या चर्चा केल्या त्या लाईव्ह केल्या. तुम्हाला कुठं असं दिसलं की शरद पवार साहेब यांचा पाठीशी हात आहे? तुम्ही प्रवक्त्यांवर भरोसा ठेवता. प्रवक्ते कसे असते, स्वतःच्या पक्षाची बाजू मांडते. जसं मी आहे, मी मनोज जरांगे पाटलांची बाजू मांडतो, मी मराठा आरक्षणाची बाजू मांडतो. पण मग उत्तर द्या ना, तुम्ही असं प्रूफ करा की इथं शरद पवार साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांची पर्सनल भेट झाली, इथं शरद पवार साहेबांनी मनोज जरांगे पाटलाला असं काही तर क्लू द्या. पण असं विनाकारण आरोप करू नका. वाशीचा आरोप आमच्यावर असाच झाला, मुंबईहून निघाले, यांना मॅनेज केलं, सरकारला मॅनेज झाले, आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मग जर सरकारला मॅनेज झाले होते तर ती म्हणजे त्यांना पाठिंबा दिला असता, लोकसभेला खासदार पडले नसते.